स्ट्रायकर्स. खरं म्हणजे संपूर्ण बघूया ब्ल्यू कलर विजय मात्रे. असं वाटतंय की कुठेतरी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरमध्ये जो प्रोग्राम असतो ना बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन किंवा आंबेडकर जयंती म्हणजे तसं आता वाटायला. कारण आम्ही कधी आमच्या एरियामध्ये आम्ही तेव्हा होतं म्हणजे संपूर्ण ब्ल्यू आहे. चला बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. शांती सर बरोबर की नाही. राकेश हो येस आउटसाइड अष्टम पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू राहिला खाली डॉट बॉट डॉट डिलिव्हरी. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. आणि हे खरं म्हणजे देर आहे दुरुस्त आहे. भूषण पाटील चांगली संकल्पना. बऱ्याच वर्षापासून ज्यावेळी मी रायगडमध्ये जायचो कल्याणमध्ये भिवंडीमध्ये जायचो तेव्हा विचारायचं तुमची संघटना कुठं आहे. आणि हा यस शॉर्ट पे पुन्हा बॅकवुडला गेला. जबरदस्त टायमिंग. आणि हा पहिला दमदार सिक्सर बॅट्समन भावेश नाईक फ्रॉम धारावी गाव. टायमिंग शुड बी एक्सलंट. आणि हा पहिला दमदार सिक्सर. संघाची धावसंख्या झाली 6 वर. बिनबादचा 6 पॉन. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. ट्रायडेंट नवी मुंबई. आजचा मगाशी ज्यांचा आवाज ऐकला आमचे रेडिओ जॉकी प्रदीपजी विचारे जवळ 30 ते 35 वर्ष. त्याच्यानंतर शँडी सर असतील महागुरू. आणि हा यस पुन्हा एकदा बघूया. पहिल्यांदा दिला तर आवळा नंतर घेतला कोहळा. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. कमबॅक करते डॉट बॉल. संघाची धावसंख्या 6 रन्स आफ्टर 3 डिलिव्हरीज. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. राकेश गावदेवी ऐरोळी संघाचा हा हर हुन्नरी. खरं आम्ही आहोत दुसऱ्या पाळीचे लोक. सेकंड शिफ्ट. पहिल्या पाळीचे कामगार हे आणि दत्ता मेर शेशीमेर काही येऊन जाऊन असतात. तिथं काही पाण्याच्या टाकीवर काम करतात. तिथं कॉक सोडायचा इकडे याचा परत बंद करायला जायचं. त्यांना काही ते येऊन जाऊन आहे. त्यांचं घरचं मैदान आहे. आणि हेच पुन्हा एकदा कवरच्या दिशेने पंडू पुष्केला टॅप केलाय. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 7 वर. बिनबादचा 7 पॉन. येस येस नक्कीच नाही उद्या घ्या शापूची भाज्या ना उद्या. कुठे गेला प्रवीण. येस प्रवीण भगत यांनी सलग 3 दिवस ते जेवणाचे अन्न छत्र चालवण्यात बघूया पुरस्कृत. खरं म्हणजे त्यांना अंदाज नव्हता. टॉनी मडवी धन्यवाद. यस चेहऱ्यावर एकदम स्मित अशी आहे. यस व्यासपीठावर आपण काही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तोपर्यंत मॅच कंटिन्यू करूया दशरथ सर. एक ओव्हर नंतर आपण सन्मान घेऊ. येस व्हाईटचा इशारा. स्वैर मारा दिशेन मारा. धाव संख्या 8 वर. पहिले अवांतर पहिले एक्स्ट्रा. टोटल स्कोर इज मुव्हिंग. बिनबाद 8 फॉर नन. राकेश संघाचा पहिला गोलंदाज. पहिला मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. अप्पा स्ट्रायकर सीबीडी. त्याच्यानंतर सुरेश राणा यांचा ट्रायडेंट नवी मुंबई. लेफ्ट आर्म होते विकेट. आणि हा पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाईन मारा. एक धावेचा निर्वाळा. एक धावेचं समर्थन. टोटल स्कोर इज 9 फॉर नन. बिनबाद 9 वर. आज बघा कुठल्याही टीमला गॅरंटी मग टॉनी मडवी यांच्या संघानं मात्र बाजी मारली. मुसंडी मारली. आणि हा येस आउटसाइड लेग स्टिक. चेंडू झाला डिफाईन लेगला. चेंडू थांबणार नाही. आणि हा चेंडू सीमा रेषे लगत. आणि मिळते 4 धावा. 1+4 इज इक्वल टू 5. टोटल स्कोर इज 14. बिनबाद 14. उदय दांडेल. एक गेले एक आले. बरं की नाही. त्यांचं घरचं मैदान आहे. 365 दिवस त्यांचा सगळा भटजी. त्यांचा लग्न पण तेच करून जाणार. वाजास फक्त कन्यादान करत नाही एवढंच आहे. नाही बरं आहे पण एक चांगलं मेंटेन ठेवलंय. अतिशय ऐतिहासिक हिस्टॉरिकल मैदान. आता हा इतिहास आहे या मैदानाचा. आणि हा येस अक्रॉस द लाईन. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. गुडलिंक करून चेंडू टेकऑफ झाला. आणि हा म्हणजे डॉट बॉल. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट ओव्हर फ्रॉम राकेश. संघाची धावसंख्या 5 चेंडूमध्ये 14 धावा. चांगली सुरुवात. दमदार सुरुवात. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. ट्रिपल एस यांच्या वतीने ही लाईव्ह टुर्नामेंट. आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाईडला ताकदवर स्ट्रोक. चेंडू थांबणार नाही. आणि हा म्हणतंय दुसरा षटकार. या षटकामधला संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 6 चेंडूमध्ये 20 धावांची लयलूट. जबरदस्त धावसंख्या. कमाल धावसंख्या. धावांचा डोलारा. थँक्यू. गेली कित्येक वर्ष ज्यांनी मात्र रेडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि नवी मुंबईचं सातत्याने नेतृत्व करत असताना ॲज अ समालोचक लेजंड समालोचक म्हणून ज्यांचा आपण नेहमीच सन्मान करत आलो असे आमचे रेडिओ जॉकी प्रदीपजी विचारे सर यांचा शुभ सन्मान मी विनंती करतोय. प्रवीणजी भगत ॲज अ कोर कमिटी मेंबर त्यांच्या शुभ हस्ते.
यांचा सन्मान प्रदीपजी विचारे सर, रेडिओवरती ज्यांनी आपली बरीच वर्ष समालोचन असेल किंवा अँकरिंगच्या माध्यमातून सर्वांना आपण मंत्रमुग्ध केले. आपलं मनपूर्वक आभार. आपण NMTCA साठी खास करून वेळ दिलात. त्यानंतर मी मंदारजी परब यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या संपूर्ण क्रिकेट क्षेत्राशी तब्बल 30 ते 35 वर्ष ज्यांनी जोडून राहिले, ॲज अ समालोचक म्हणून ज्यांची भूमिका राहिली, असे नवी मुंबईचे महागुरुवर्य सँडी सर, संतोषजी म्हात्रे सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. या NMTCA कमिटीच्या माध्यमातून त्यांच्या वतीने मी मंदारजी परब यांना विनंती करतोय की आपण सँडी सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा, कारण या दोन्ही दिग्गज समालोचकांनी आपापला अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद सँडी सर आणि प्रदीप सर, आपला जो सहकार्य आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. येस, धन्यवाद. या ठिकाणी महागुरू आणि आमचे रेडिओ जॉकी ज्यांनी सलग 35 ते 40 वर्ष त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवेन. खरं म्हणजे ही जोडी आहे, A1 जोडी. सगळ्या जोड्या आहेत हो. आम्हाला जोड नाही. धावसंख्या 26, दमदार सिक्सर अनिकेत शिंदे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदार. पहिलं षटक संपुष्टात 6 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्या, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दुसरं षटक अनिकेत शिंदे. संघाच्या वतीनं दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक इंडिव्हिज्युअल वैयक्तिक फर्स्ट ओव्हर. धावसंख्या 26, दमदार सलामी. रायडर महोदय विकेट तयार. आणि हा येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतोय. नाजूकसा अपेल, परंतु पंचांना मात्र नकार दिला. डॉट डिलिव्हरी. DRS यस वाईट. DRS डाऊटफुल रिव्ह्यू. जी प्रणाली आहे आमची NMTCA म्हणजे खरं म्हणजे भूषण पाटील, तुम्हाला धन्यवाद. अनुप पाटील असतील आणि आमचे खजिनदार कुठे गेले, ज्यांच्या करगोटीला तिजोरीचे तावे आमचे यतीन भोईर. ती मेन पद आहे हो. तुम्ही कोणाला शोधू नका, फक्त त्याला शोधा बस. ते मेन आहे हो. फायनान्स आहे त्याच्याकडं. यांचा काय उपयोग आहे. बरोबर नाही. म्हणून बा येतीन बस संध्याकाळ म्हणता थांब बाबा जाऊ नको. यतीन भैर असतील, आमचे प्रमोदजी पाटील असतील आणि प्रवीणजी भगत असतील. एक चांगली मनकरपणा देर आहे, दुरुस्त आहे. खरं म्हणजे भूषण पाटील हे 10 वर्षापूर्वी आपली संघटना व्हायला हवी, ते पण तो चांगला निर्णय. खरं म्हणजे 40+ देखील मी विनंती करतो काहीतरी बोध घ्यावा याच्यातून. तुम्ही देखील असंच करा. कारण सध्या रायगडचं 40+, डोंबिवलीचं 40+, मीराबाईंचं 40+. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला निर्णय. SSS लाईव्ह टेक्नॉलॉजी प्रगत टीम. यस शशी मेयर. ऑल ऑफ सारसोळे. बॉलिंग मार्क तयार. रायटर महोदय विकेट. अनिकेत शिंदे आणि हा चेंडू आउटसाइड द स्टंप. आता मात्र दिशा भरकटल्या बघा, बराचसा बाहेरून दिशाहीन मारा, सदोष मारा. 1 धावेचा इशारा. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 27. 2 ओव्हर्सात 27 फनन बिनबा 27 अशी धुंद फुंद बेधुंद सुरुवात. नाट्यमय सुरुवात. कारण या रबर बॉलचा नेम नाही. आणि हा यस पुन्हा एकदा चाबूक शॉट. जबरदस्त टायमिंग. स्क्वेअर कव्हर ड्राईव्ह. ओहो द डिपिस्को पॉइंट. दॅट शुड बी 6 रन्स. टायमिंग शुड बी वीरेंद्र सेवक स्टाईल. जबरदस्त टायमिंग. अफलातून पटका. ट्रेमेंडस स्ट्रोक. मॅग्निफिशियंट ड्राईव्ह होते कव्हर. दॅट शुड बी 6 रन. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धी होईल. टोटल स्कोईज 33. डीजेने त्यानंतर डीजेवाल्याने विकेट गेल्यानंतर डोअर डाय. ही डोअर डाय आहे का? अच्छा अच्छा. येस. आणि खरं म्हणजे रवी मॅडमचे लारा यांनी हे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जरी धंदा मासलीचा असला पण एक डोळा इकडे असतोय, एक डोळा तिकडे पापलेटवर. बरोबर की नाही? त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, तर त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलंय. मिस्टर लारा आता दिसत नाही. लारा का लारा स्थिर बसत नाही. तो उद्या 5 मिनिटं तिकडं 5 मिनिटं तिकडे. फेरीवाले कसं बघा गावात फिरतात. आज या गावात उद्या त्या गावात जाणार. तसं लाराचा नियम नाही. अख्खा मैदान फिरणार. चला बॉलिंग मार्क होता या रायडर महोदय विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. स्लॉक स्वीप 6 रन.
आणि संघाची धावसंख्या झाली तब्बल 39. कमाल धावसंख्या, धावांचा डोळारा, धावांची गंगा जेली, धावांची गटार गंगा. व्हेरियस ट्रिमेंडस स्टार्ट. उदय तांडेल तुम्ही आहात का नाही इथं? उद्या उद्या आहे का? अच्छा अच्छा. प्रत्येकाला सगळ्यांना चान्स आहे. सगळ्याच्या तोंडाला थोडी थोडी पानं पुसायची. अर्धपोटी प्रत्येकाला ठेवायचं, पण ठेवायचं बरोबर की नाही? सरांना चान्स आहे. अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, फक्त स्कोरर मात्र एकटाच आहे. नाही त्याला देखील रिलीवर द्या जरा. रिलीवर नसते तर हागीत तरी आणून द्या कमीत कमी. आले एकटा काय करणार हो दिवसभर. नाही हा तुम्हाला जोक नंतर सांगतो. हे हागीचा फायदा काय होतो तुम्हाला सांगतो नंतर आफ्टर दिस ब्रेक. जरा षटक संपू द्या. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. सवयीनं मारा. दिशा भरकटलाय. धाव संख्या 44. 40 म्हणजे जवळजवळ 100 क्रॉस करेल की काय. बॉलिंग मार्क तयार. दुसरं षटक प्रगती बदावा. राईट आर्म हो द विकेट. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा पाले में आई गेंद गई नाले में और ये 6 रन ऑन ड्राइव. जबरदस्त ताको स्ट्रोक लॉंगॉनच्या डोक्यावरून तोलून मापून मारेला हा बेबंद फटका, बुलंद फटका. 6 रन आसमानी टोळा. धाव संख्या झाली 46. आणि या तब्बल आले 5 बंडूमध्ये 26 धावांची लयलूट. अजून एक जर षटकार आला तर मात्र काय खरं नाही. संघाची धाव संख्या 46. आणि हा येस पुन्हा धावचा ते ऑफस्टंप म्हटलं बघा. असा सैर बरं होतो बघा. ज्यावेळेला मार पडतो ना दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा. संघाची धाव संख्या झाली 47. 47. ओनली 3 रन्स रिक्वायर फॉर 50. आतापर्यंत म्हटले रेकॉर्ड येतो विक्रमी धाव संख्या. आणि हा येस ऑनसाईडला पुन्हा ते चेंडू जाईल लॉंग लेग आणि फाईन लेग यांच्या मधून चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. का बघूया परंतु पंचांचा निर्णय स्टील पेंडिंग. आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 49. अतिशय यथेच्छ मनसोक्त मनोमरात फटकेबाजी. आणि या षटकामध्ये 29. मागच्या षटकामध्ये आल्या 20 धावा. टोटल 12 चेंडूमध्ये 49 म्हणजे जवळजवळ 24.5 धावांचं इक्वेशन समीकरण. अस्किंग रन रेट 24.50. अप्पा स्ट्रायकर्स CBD बेलापूर. थांबा जरा स्टंप वरून गेले का? रिव्ह्यू किती आहे तो? एकच आहे. हे अंपायरचा. अंपायर घेऊ शकतात त्यांना का? येस व्हाईटचा इशारा. आणि एक बॉल अजून बाकी आहे म्हटलं. येस धाव संख्या 50. रन्स. नाही मगाशी एक तर व्हाईट +2. अतिशय रोमांचक वातावरण. थोडासा पावसाचा शिडकाव पाहिजे कारण पावसाचा हा लपंडाव आहे. प्रवीण भगत यांना धन्यवाद देतो. अतिशय सुग्रात जेवण. जरी नॉनव्हेज नसलं तरी पण जेवण चांगलं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा बॅकफूटला गेला. बॅकफूट पंच. टायमिंग शुड बी एक्सलंट. आणि आणखीन एक षटकार बघूया. वाईट गेल्यानंतर काय धाव संख्या 56. धाव संख्या या षटकामध्ये आल्या तब्बल 36. एवढी कुटाकुटी गेली. नवरा बघा लागणारे गेंदा वेशीर कशी 60 5 नारळ फोडतात. एकदाच सगळे देवांचं नाव घेऊन. वैयक्तिक 37 धावाची इनिंग. मॅरेथॉन इनिंग. वादळी फलंदाजी. भावेश नाईक इज ऑन फायर. येलो येस. अच्छा ही म्हणते पहिली संकल्पना असेल. येलो बॉल. यस क्या बात आहे. नवीन सगळे शोध आहे. ही चांगली संकल्पना आहे. भूषण पाटील आपले NMTC सिम्बॉल. खरं म्हणजे सिम्बॉलची संकल्पना ही आली कुठं ISPLला. त्याच्यानंतर हे टॅप बॉल. नाही ज्यावेळी तुमची मान्सून रबर बॉल नसेल ना त्यावेळी तर नक्कीच अजून काहीतरी अभिनव प्रयोग करते. परंतु बराच वर्षानंतर जे अपेक्षित होतं की समालोचकांची कुठंतरी एक संघटना बांधली जावी याचं हे आम्ही
खरं म्हणजे तुमचं स्वागत करतोय प्रदीपजी विचारे. बऱ्याच वर्षापासून, खरं म्हणजे 10 वर्षापूर्वी पाहिजे होतं. देर आहे दुरुस्त आहे. खरं म्हणजे उशिरा सुटलेलं शहाणपण आहे, पण चांगलं आहे. नाही आमचं काय, आमचा 3-4 वर्षाचा आता, दुसरं काय. यांची मजा आहे आता, नाही का. हर्षल मडवी यांची मजा आहे. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 5 गोलंदाज वापरायचे आहेत. विकी, हो येस, भेदक मारा बन्ना आउटसाइड ऑफ स्टंप, स्वैर मारा, दिशा इन मारा. दिशा फरकटला, 1 धाव दंडित केलं, 1 धाव अर्जित होईल. स्वैर मारा, अवांतर धावसंख्येत बाद संघाची धावसंख्या झाली 57-57, पंजावर 7. आणि हा येस पुन्हा एकदा, येस अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशा भरकटते, अजूनही जी लय सापडत नाही. संघाची धावसंख्या झाली 58-58. अतिशय जबरदस्त सर्वदा रबर बॉल आमचे संदीपजी गणेशजी नाईक साहेब. बघूया डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी, क्रिकेटचं भयंकर वेळ. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू जाईल सीमा रेषे लगत, चांगलं फिल्डिंग. डिपिस्कॉ पॉइंटला मिळतील 2 धावा. 2 धावणे संघाचा टोटल स्कोअर आणि 3 धाव. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. आणि या धावा घेतल्या 4, काय फायदा झाला सांगा मला. मॅक्झिमम 4, 6 नाही. चारच्या वरती मिळणार नाही प्लीज. कारण पहिले चालायचं झाडावर बॉर्डर लगडा 36 धावा धावून काढायचे, नंतर जबरदस्ती त्यांना थांबवायला जायचं. बा थांब आता तरी. नाही नाही असं झालं इतिहास, मस्कर नाही करत. चला टोटल स्कोर झालाय 62. आफ्टर 3 षटकानंतर माझ्या समवेत असतील आमचे बेलापूरचे अतिशय विजय म्हात्रे असतील. फर्स्ट शिप आणि दोन्ही शिप ओव्हर टाईमचे आहे. 500 रुपये जास्त पकडमध्ये नाही. एकाने दडी मारली हो, दडी मारली नाही एकाने. काय सांगणार त्याला आता, मी येतो म्हणतो. आणि हा या सॅक्रावदीला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा. असं जर बॉलिंग अटॅक केला तुम्ही तर कदाचित तुम्ही कमबॅक कराल. सध्या तरी परिस्थिती स्ट्रॉंग आहे. टॉनी मडवी मात्र फार फॉर्ममध्ये आहेत. टॉनी मडवीनचा मला नाव घ्यावं लागेल, कारण टॉनी मडवीने जी 40+ नाईट टुर्नामेंट, हो ब्रेथरिन डिलिव्हरी, चांगला चेंडूला कव्हरच्या दिशेनं शॉर्ट कव्हरला मिळेल 1 धाव. बघूया चिके सिंगल, 1 धाव आणि संघाचा टोटल स्कोअर सरसावेल. धावसंख्या सरकली, धावसंख्या वृद्धिंगत 63 फॉन बिनबाद 63. असा हा धुमाकूळ, हैदोस, थैमान, तांडव. हो हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू हवेमध्ये असेल. काय झालं, घेतला का नाही. झेल धाव द्या ड्रॉप, पावसाळ्याचे दिवस आहे तो. धावा मिळतील 3. आमचा धीरज बोल बघा तिकडं कुठं आहे, मैदानात नाही पडला तो, कुठं पडला, पारगावला पडला. तो बिर्याणीचं सेंटर आहे ना तिकडं, मैदानात पडला असता चालला असता. म्हणून स्कुट्या बिट्या कधी न्यायच्या नाही हो, नाही का. चला टोटल स्कोर झालाय 66. खरं म्हणजे आमच्या दादांना धन्यवाद द्यायला पाहिजे. कुठली टुर्नामेंट असली स्वतः कुठे कधी जेवत पण नाही बिचारे, ते चहा पण नाही पित कमिटीचा. याला म्हणता स्वाभिमान. आणि गव्हाणला एक मामा आहे ना, तुम्हाला माहिती नसेल, हर्षल मडवी. गव्हाणला एक मामा याने विचारा, कोणी दिल्यानंतर आमच्या पिंडाला जमतो. षटक क्रमांक 3 संपुष्टात. लास्ट डिलिव्हरी, संघाचा टोटल स्कोर झालाय 67 फॉन बिनबाद 67. अंतिम चेंडू तयार, 3रं षटक प्रगतीपथावर. रायडा महोदय विकेट तयार, पंचांना क्रॉस करेल. आणि हा येस पुन्हा ऑनसेलला चांगला फटका, तंत्रसिद्ध फटका. परंतु हे मात्र आता रबर बॉलचं टुर्नामेंट म्हणजे ही लॉफ्टेड स्ट्रोक पाहिजे. चेंडू गेला मिड विकेटला, 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या आफ्टर 3 ओव्हर्स टोटल स्कोर इज 67 ऑन द स्कोर बोर्ड. म्हणजे जवळ 66 म्हणजे 22.33 आस्किंग रन रेट. उर्वरित 2 षटका. आय कॉल टू मिस्टर विजय मात्रे, प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. तर 68 धावांचा धावफलक जरूर पाहायला मिळतोय. आणि वैयक्तिकरित्या भावेश 41 वर खेळतोय. एकदा भावेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि पहिलं अर्धशतक या
NMTCAच्या माध्यमातून डबल बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का याची अपेक्षा. तर एक सूचना येते महत्वाची. कृपया जो मला जो वॉटर ब्रेक देंगे हो वॉटरचा तुम्हाला पाणी देणं येईल ते फक्त आफ्टर द 3 hours. तुम्हाला 2014 मध्ये हिंदू हृदय सम्राट चषक बदलापूरला होता. ते खंबाडपळाच्या प्लाय एवढी ताण तो चक्कर पडला पण त्याला नाही म्हणतो नियम रूल इज रूल. देर इज नो चेंज इन रूल. शेवटी ती 3 षटकं झाल्यानंतर त्याला पाणी देण्यात आलं. म्हणजे याला म्हणतात डिसिप्लिन. जसे रतनभाऊ स्पर्धेमध्ये आपण बघतो की डिसिप्लिन म्हणून रतनभाऊचं क्रिकेट आणि डोंबिवलीचं क्रिकेट का पुढे गेलं त्याला कारण ते आहे. नाही पण सध्या आज बरं आहे मात्र आपलं NMTचे पण पण हे काय मात्र मी नवी मुंबईला धन्यवाद काय देतो माहीत आहे. कधीही कुठेही गेलं ना कुठलाही संघ हरला ना कधी आमच्याशी वादवाद करत नाही. हे मात्र नवी मुंबईचं एक आहे. एवढे आम्ही स्पर्धा अटेंड करतो पण नवी मुंबईनं कधीच राडा कुठं केला नाही चिडकोरी केली नाही अंपायला कधी शिवीगाळ केली नाही. पण बिहेवियर मी नक्की चांगला ठेवला आहे. प्रदीप जे विचार हे यांची खासियत आहे. भले आपली संघटना नंतर होऊ द्या पण हे त्यांना मानावं लागेल. नक्कीच ही सूचना प्रत्येक संघासाठी असेल याची नोंद घ्या. प्रत्येक सामन्यासाठी आपल्या या पुढील सामन्यातील पाण्याची मागणी ही प्रत्येक 3 षटकांनंतरच करायची आहे. ही नोंद घ्या. ही महत्वाची सूचना आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होती. गौरव शिंदे थोडासा अडथळा निर्माण जरूर झाला आणि आमच्या समवेत जरूर समालोचन क्षेत्रातील हास्य सम्राट समालोचक दशरथजी पाटील सर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जरूर आमची जडणघडण होत असते. नेहमीच हास्यमय वातावरण निर्माण करण्याचं क्रिकेट क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची कामगिरी जरूर पाहायला मिळते. ते मात्र जरूर चांगला ऑफ राईडचा फटका आणि 1 बाउन्स चेंडू क्लिअर होईल. येतोय हा शौकार. भावेश सध्याच्या घडीला इथे धावसंख्येचा वर्षाव करतोय आणि वैयक्तिक 45 धावसंख्या दशरथ सर. अर्धशतक खेळीपासून 5 धावा मागे. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयश पदरी पडलं परंतु आम्ही तुटून जाणार नाही हे सांगून देतोय. माझा नाव आज क्रिकेटच्या जगतावर मोठा झालाय. तो का तो माझ्या नवी मुंबईमध्ये मी पुन्हा एकदा माझ्या नावासारखी मी खेळी करण्यासाठी सज्ज झाले हे देखील सांगून देत असताना पाहायला मिळतोय. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बॅट उंच झाली पाहिजे. भावेश नाईक याचं अर्धशतक आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्या नावावर. भावेश रामनाथ नाईक नावाचा दबदबा या नवी मुंबईमध्ये देखील पाहायला मिळतोय. दशरथ सर काय म्हणाल याबद्दल. भावेश नाईक सध्या फार बॉम्बमध्ये माझे जे मागे जे टुर्नामेंट त्यातले मॅन ऑफ द सिरीजचा हा दावेदार होता. आणि भावेश नाईक सध्या येस कार्निवल धारावीचा जो कार्निवल होता अतिशय जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त फटकेबाजी. सुरेख फटकेबाजी. जरी अर्धशतक ठोकलं असेल तरी मी थांबणार नाहीये. माझी जडणघडण ही पुढे करायची आहे हे सांगून देत असताना पाहायला मिळते. कित्येक मालिकावीर आपल्या घरामध्ये साचून ठेवले आहेत परंतु आम्हाला अभिमान आहे या धारावी गावाचा. मात्र खरं म्हणजे बघा तुमचं हे क्रिकेट कसं पाहिजे. सगळं आक्रमण करून फायदा नाही. काही चेंडूची वाट बघायची काही चेंडूची वाट लावायची. खोटी गेंद छोटी गेंद त्याच्यावर तुम्ही आक्रमण करा. सगळे चेंडू हे मारण्यासाठी येत नसतात. बॉलर देखील काय हजाम नाही. बरोबर की नाही. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार. परंतु भावेश याच्यामध्ये जी ताकद आहे ती मात्र दाखवत असताना पाहायला मिळते. का मी मालिकावीराचे पुरस्कार इकडे कार्निवल रबर बॉल या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावावर करणारा हा भावेश आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आणि विजय मात्र असे जर तुम्ही त्याला चेंडू टाकला तर चेंडू ठेवला का सांगा मला. संपूर्ण व्हॉलीबॉल त्याला दिसायला लागला. आणि भावेश नाईक सध्या तरी फुल फॉर्ममध्ये आहे. अतिशय वादळी फलंदाजी झंझावाती विस्फोटक फलंदाजी मॅरेथॉन इनिंग मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉटिंग फ्रॉम भावेश नाईक. दमदार खेळ इनिंग साकारताना 4थं षटक प्रगतीबद्दल टोटल स्कोर 86 म्हणजे जवळजवळ 120 ते 130 च्या आसपास हाय स्कोर झालेला आहे. 86 सकाळच्या संख्या आजच्या दिवसातली. 4थं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत 86 धावा. सांघिक अर्धशतक पाहायला मिळेल का याची उत्कंठा जरूर प्रेक्षकांना लागली असेल. आणि बघा दशरथ पाटील सरांचा पायगुण आहे की इथं नाही असं काही नाही. पायगुण वगैरे काही नाही. उद्या बाबडल्यानंतर मग तुमचा पायगुण नाही. बरोबर की नाही. तुम्ही सपाट पायाच्या आहात. नाही सकाळपासून अर्धशतक पाहायला नव्हतं मिळालं. हे सगळे धोतांत आहे सगळं. हीच अपेक्षा असते प्रेक्षकांना दर्जेदार खेळ पाहण्यासाठी. आणि भावेश नाईकचे चाहते भरपूर प्रमाणात असतील आपल्या या पूर्ण क्रीडांगणावर. यातील मात्र शंका नसेल. परंतु काय चपराक लगावली आहे. बॉल कुठेही टाका मी फक्त त्याला सीमारेषी पलीकडे. मला काही येत नाही मी फक्त मारामारी करतो. हा शब्द मला नक्की आठवला दशरथ सर. जबरदस्त टायमिंग काय क्लास फटका
सँडी सर आणि पृथ्वीजी विचारी सर गुंडप्पा विश्वनाथची आठवण झाली. गुंडप्पा विश्वनाथचे जे स्क्वेअरकटचे फटके होते ते कोणाही म्हणजे कोणाच्या बापाला जमत नव्हते. इतका जबरदस्त तंत्रशुद्ध फलंदाज. टेक्निकली क्रिकेट आणि Yes, yes, नक्कीच. नक्कीच अष्टपैलू खेळाडू वृत्ती जरूर दाखवली जाते. धावसंख्या 92, 92 या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र कार्पेटचा सहारा, शेवटच्या चेंडूवर का होईना सन्मान दिलाय आणि हे नक्कीच चांगल्या क्रिकेटरचा आपण हेतू पाहत असतो. कारण केतन म्हात्रे सारखा मोठ्या क्रिकेटरने देखील 5 बलात 5 षटकार ठोकले होते आणि 6व्या चेंडूवर त्याने सन्मान दिला होता. त्याला प्रश्न जरूर विचारला गेला होता. त्यावेळेला तो बोलला की गोलंदाजाचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा ते तुटून न जाण्यासाठी हा सन्मान दिला जातो आणि तेच इथे मात्र भावेशच्या माध्यमातून केलं गेलंय. 4 षटकांची समाप्ती आणि एकूण धावसंख्या धावफलकावर 93, 93, लॉस ऑफ 0 विकेट. येस, म्हणजे आता राहिलं शेवटचं अंतिम आखेचं स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमतील? टोटल स्कोर झालाय तब्बल 97 धावा, 92, 92 रन्स, 93. काय कमाल धावसंख्या, जबरदस्त. आता म्हणजे आजच्या दिवसातली म्हणते विक्रमी धावसंख्या, मेजर धावसंख्या. आणि म्हटते त्याने जवळजवळ किती बॉल खेळला? किती बॉल खेळला रे बाबा? तुषार बर्गे. आता बर्गर आणा तर पिझ्झा आणा, तो थोडी थांबणार आहे आता, बरोबर की नाही? आणि हा यस दमदार सिक्सर की काय बाबा? तर पहिल्या सामन्यामध्ये सूचना केली होती की जी पडदा लावलेला आहे त्याला चेंडू लागला तर षटकार किंवा चौकार घोषांकित केला जाईल, याची नोंद घ्या. आणि हा षटकार असेल. सुरुवात दमदार, शेवटचं षटक हानामारीचं षटक, मारामारी चालू. परंतु चांगलं कमबॅक इथून तुषार बर्गे. पहिल्या चेंडूवर देखील दशसर संधी निर्माण झाली होती परंतु हाताला चाटून चेंडू बाहेर पडला. कुठल्याही दया माया नाही, सहानुभूती नाही. आणि हा यस मोठा फटका, यस याला म्हणता बॉडी लँग्वेज, शरीर वेधी मारा. असा बॉलिंग अटॅक खरा म्हणजे पहिल्यापासून करायला हवा होता, परंतु चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. संघाची धावसंख्या झाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ट्रायडंट नवी मुंबई संघाच्या 100 धावा धावफलकावर लागल्यात. क्या बात है. यस राणाजी. करो या मरोची लढाई. आता मात्र त्या स्पर्धेमध्ये वाऱ्याच्या वेगाने भावेश बरसला असला तरी काय झालं, मला संधी मिळेल तेव्हा मी देखील ठोकेन. अभि जोशी सांगून देतोय. या चेंडूवर ठोकून षटकार. 106 धावा धावफलकावर जवळजवळ पाहायला मिळतात. 106 अजूनही बॉल बाकी आहे तब्बल. ओनली 2 बॉल्स टू गो. 106 धावांची जबरदस्त इनिंग आणि बिनबाद 106. 106 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. या पहिल्याच वर्षी या स्पर्धेचं आयोजन, दमदार आयोजनामध्ये Yes, दमदार. ही दमदार फलंदाजी पाहायला मिळते ट्रायडंट नवी मुंबई संघाकडून. इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. असे दमदार आयोजन येणाऱ्या भविष्य काळात निवडणुका NMPTच्या आहे, म्हणजे त्या निवडणुका डोळा ठेवून बऱ्याच टुर्नामेंट होतील. आणि संपूर्ण समालोचची टीम आहे. नाही शांडी सर, यांना बिचारा चान्स भेटला पाहिजे प्रत्येकाला. बरे 500 रुपये भेटू द्या. घरी बसण्यापेक्षा बरं आहे ना. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि आणखीन एक दमदार सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक. अभि जोशी. 112, 112. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. एकाही गोलंदाजाला काहीही चमक धमक चमत्कृती करिश्मा करता आलेला नाही. सगळ्या चेंडूवर आक्रमण केलं, तुटून पडले. संघामध्ये 11 खेळाडू परंतु 2च भारी. हा देखील मोठा फटका सजवायचा होता परंतु कार्पेटचा सहारा. मिडॉनला लॉंग ऑन वरून धावत विकी मुंबईकर गेला आणि तिथे 2 धावा कंप्लीट. षटक संपले क्रमांकाचं 5. एकूण धावसंख्या 114, 115 धावसंख्येचं टार्गेट असेल. मी थांबतोय. मला या स्पर्धेमध्ये या मोठ्या व्यासपीठावर माझ्यासारख्या कलाकाराला संधी प्राप्त करून दिल्याबद्दल NMTCAच्या सर्व मेंबर्सचं व तसेच आमच्या समालोचन असोसिएशनचं हर्षजी मडवी यांचं देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतो. मी थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा NMTCA रबल बॉल कार्निवल स्पर्धा 2025. धन्यवाद. धन्यवाद. तर त्याचबरोबर विजयजी म्हात्रे, बेलापूर गावाचा आवाज आज आमच्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये पसरला. खूप चांगलं समालोचन
आपण त्यांच्या माध्यमातून ऐकलात, ज्या आवाजाने तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध केले असे विजयजी म्हात्रे यांचा सन्मान. तर मी विनंती करतोय मंदार दादा आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करायचा आहे. विजयजी म्हात्रे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. खूप चांगलं समालोचन या समालोचकाने केलेलं आहे आणि आपल्या आवाजाच्या जोरावरती तुम्हाला सर्वांना तल्लीन केलेत. असे मंदार दादांच्या उपस्थितीमध्ये विजयजी म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय. खूप चांगलं समालोचन आज नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये आपण ऐकलात. आपल्या आवाजाच्या जोरावरती तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करण्याचं काम या समालोचकाने केलंय आणि खूप चांगला आवाज आपण पाहत असतो. अशीच समालोचनाची प्रगती करत राहा दादा, अशीच अपेक्षा मी करतो आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. या मुख्य व्यासपीठावरती नवी मुंबई आयोजक कमिटी सांडी सर, प्रदीपजी विचारे सर, सचिन दादा असतील, मंदार दादा असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे झालाय. ओव्हर टू दशरथ पाटील. येस येस, आज सगळे मात्र हॉलमार्कचे दागिने आहेत. शांडी असतील, प्रदीपजी विचारे असतील. चला 115 म्हणजे जवळजवळ 23 टार्गेट प्रति षटका माग. फार कठीण टार्गेट, जटिल आव्हान, मुश्किल आव्हान, अशक्य प्राय. शेवटी कुठलंही टार्गेट हे विजयाची हमी देऊ शकत नाही. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अप्पा स्ट्रायकर सीबीडी त्यांच्या विरोधात ट्रायडे नवी मुंबई असा हा विद्यमान सामना. 114 धावाकडून 115 धावांचं भलं मोठं आव्हान चेस करायचं आहे. जिंकण्यासाठी जबरदस्त लक्षाचा पाठला करायचा. चला ओपनिंग प्ले पाठवा प्लीज. अच्छा अच्छा, चला विजय मात्र धन्यवाद, आपण आलात आणि सेवा दिलीत. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. चला टॉससाठी येस, नंतर नंतर थांबा, नंतर पहिला 10 मिनिट होऊ द्या ना. हो नाही नाही हो पास. चला भावेश, बिल्डिंग लावून घ्या, वेग घेऊ नका. तुम्हाला ही 4 ओव्हरमध्ये 20 मिनिटांचा कालावधी असेल याची दक्षता तुम्हीही घ्या. लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसतंय. आपण सध्या पाहताय भावेश नाईकच्या नेतृत्वाखाली हा संघ इथे खेळतोय. आपण पाहताय राहुल कांबळे, मनोज चव्हाण, अभि जोशी, रोशन कोळी असेल, राहुल असेल, त्याचबरोबर मोहन रावजी असतील. आपण पाहताय या स्पर्धेला चला 115 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 115 धाबा इथे कव्हर करायच्या आहेत. उच्चांक भरपूर आहे, परंतु दशरथ सर क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. सातत्याने तुम्ही म्हणत असता जोवर अखेरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोवर कुठला संघ जिंकेल हे सांगू शकत नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे आपण नेहमी पाहतच असतो आणि सध्या पाहताय. बसा बसा, राहुल राठोड एक अतिशय दमदार आवाज. खरं म्हणजे त्यांची आमची ओळख झाली ज्यावेळी इच्छापूर्ती वार्षिक आव्हानाचं एक जबरदस्त आयोजन केलं प्रीमियर लीगचं, त्यावेळी त्यांची आमची ओळख झाली. अतिशय दमदार आवाज, एक उदयोन्मुख रायझिंग स्टार. चला 115 धावांची गरज. पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली जोडी सक्रिय, कार्यान्वित, कार्यरत, दाखल, ओपनिंग पेअर. चला 115 धावांची गरज. नंतर आज मात्र रेडिओ जॉकी प्रदीपजी विचारे, तोच दमदार आवाज. आणि त्याच्यानंतर आमचे महागुरू असतील आपले महाराज. कधी आहेत महाराज? उद्या आहेत का महाराज? उद्या आहेत सगळे. बाबा बिबा म्हणते उद्या ठेवले आहेत सगळे. महाराज बाबा उद्या येणार आहेत. उमेश महाराज आपले हरिभक्त परायण. चला पहिला व्हाईट, त्याच्यानंतर येलो, पिवळी. अनुप येते महिला बोलू का? येते बोल इकडे या प्लीज. या बॉल संपले द्या, कारण खजिनदार तुम्ही आहात. येते भोईर, जर आपण कुठं असाल त्वरित लवकर या प्लीज. अतिशय चांगली संकल्पना. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित पहिल्यांदाच रबल बॉल टुर्नामेंट अतिशय ऐतिहासिक मैदानावर, रामलीला मैदान
प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. ट्रिपल एस लाईव्ह यांची ही टेक्निकल टीम, साऊंड सिस्टम विल बी एक्सलंट. त्याच्यानंतर सर्व समालोचक असतील, NMTचे स्टार समालोचक स्कोरर रोनक तांडेल, आणि आमचे सचिन भाई, हिंदीचा एक बेहतरीन आवाज. चला, पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. सलामीचा फलंदाज विशाल आणि त्याच्यानंतर विशाल शहाणी दुसरा नॉन स्ट्रायकरला विकी मुंबईकर, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता. तेच सातत्य, तीच कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायला लागेल, कारण 23 धावा प्रति षटकामागे कुठायचे आहेत. आस्किंग रन रेट जबरदस्त आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज मनोज चव्हाण, संघाचा पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस पुन्हा ऑनसाईडला चांगला फटका चेंडू गेलाय. मिड विकेटला मिळेल फक्त एक धाव. 100 कुचबिनी चांगलं फिल्डिंग झेपावल्या चेंडूवर. धाव संख्या बिनबाद 1, 1 फॉर नॉन. 115 धावांचा माग काढायचा आहे. थांबा जरा 1 मिनिट. पाणी या बर्फाचे आहे का? म्हणून रबर बॉल आहे ना, फार डेंजर आहे हो. एक वेळ लेदर परवडला, पण रबर बॉल नाही, बेकार आहे. नाही का, लेदर परवडला, बरोबर की नाही उदय? म्हणून मित्रांनो, रबर टुर्नामेंट मी खेळताना जरा सावकाश केला प्लीज, कारण मग येत्यानंतर भविष्य बघूया, भरपूर आहे. चला, फिल्डिंग लावून घ्या प्लीज, जास्त रिस्क घेऊ नका प्लीज. तर आज पाऊस नाही एवढा, म्हणजे जास्त स्लिप होण्याचे संकेत कमी आहेत, चान्सेस कमी आहेत. विकी मुंबईकर सध्याच्या घडीचा अतिशय टॉप मोस्ट प्लेअर, पहिल्या फळीचा हा सरदार आहे. खरं म्हणजे भावेश नाईक यानं करामत केली, उद्या दमदार बॅटिंग केली आणि तब्बल कुठल्या वैयक्तिक इंडिया स्कोर 73 म्हणजे जवळजवळ आसपास 500 धावा त्यांनी जमा केल्या. 73, अजून एक ओव्हर असतं तर नक्कीच अर्ध षटक गाठलं असतं. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू तितक्या सभेने हलक्या हाताने पुश केला, टॅप केलाय. पुन्हा एकदा 2 धावा, थोडंसं फंबलिंग झालंय, बावचळलाय. संघाची धावसंख्या झाली 3 वर, बिनबाद 3, 3 फॉर नन. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, दे माय धरणी ठाय रन उठवावं लागेल, कारण 23 धावांची गरज प्रति षटकामागे आहे. कमीत कमी 3 षटकार रिक्वायर्ड कंपल्सरी इन एव्हरी ओव्हर, नाहीतर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. धावा कशा उभ्या करायचा हा यक्ष प्रश्न आहे. बॉलिंग मार्क तयार, पहिल्या षटकाचा पाठ पुरावा करताना मागोवा घेताना गोलंदाज मनोज चव्हाण. आणि ह्या यस पुन्हा विकी मुंबईकर, ब्रँडेड स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग, नाव देखा न ताव देखा, 6 रन. अशीच फटकेबाजी करावी लागेल, हेच फटकेबाजी, हेच ती योग्य वेळ आहे. संघाची धावसंख्या झाली 9 वर आणि हा पहिला दमदार सिक्सर विकी मुंबईकर याच्या बॅटमधून आलेला हा तोळा मोलाचा लॉफ्टेड स्ट्रोक्स. धावसंख्या 9 वर. यतीन भोईर, नाही ते तुम्हाला शोधता, तो आम्ही नाही शोधणार, आम्ही संध्याकाळी शोधू तुम्हाला. मनोज चव्हाण. आणि हा येस ऑनसाईडला टोळवायचा होता, परंतु हो क्या बात आहे, याला म्हणतात क्रिकेट. राहुल साळवी, काय जबरदस्त अफलातून फिल्डिंग, ट्रेमेंडस फिल्डिंग. आणि मिस्टर विकी मुंबईकर बॅक टू द डगआउट आणि वाघाचे शिखर, गोल्डन विकेट, जबरदस्त ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटचं पतन. BS बॉयज, येस राहुल साळवी. अरे साळवी कंपनी कशी इकडे आली? हे खारेगाव कळव्याला असते साळवी कंपनी जास्त. काय प्रत्येक गावाचे ब्रँड आहे, जसे भोपी नेरुळ गाव, नाईक कंपनी बोनकोडे गाव, भगत कंपनी वाशी गाव. कंवलजीत सिंग, विकी मुंबईकर. खरं म्हणजे याला राहणं गरजेचं होतं. या ज्या विकेटची तलाश, ज्या विकेटसाठी ट्रॅप लावला होता, सापडत घातलं होतं. आणि हा पहिला मोठा धक्का, गोल्डन विकेट, पहिल्या विकेटचा काढता पाय, पहिली विकेट पाय उतार,
पहिल्या विकेटचं पदन, धाव संख्या ओनली. या मिस्टर लारा, लारा या लवकर या. अरे तुमची वाट बघतो या. तुमच्याशिवाय मजा नाही हो कार्यक्रमाला, शोभा नाही. आणि हा यस पुन्हा अनसाईडला चांगला फेक बघूया. आणि हा दमदार सिक्सर. यस टायमिंग चांगला आहे, प्रॉपर फटका आहे. 6 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाला आहे. 15 वर 15. नवीन फलंदाज कंवलजीत सिंग आले आले आक्रमण आपलं तेवर दाखवलंय. दमदार टायमिंग, नेत्रदीपक, ग्लोरियस स्ट्रोक्स फ्रॉम कंवलजीत सिंग. हो हो हो, चांगला चेंडू, जबरदस्त आउट स्विंगर. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा चकून गेला आणि षटक क्रमांक त्या कानिगिनी. दुसरं पहिलं संपुष्टात मनोज चव्हाण. धावा मोजल्या तब्बल 6 चेंडूमध्ये 15 धावांनी एक महत्वपूर्ण विकेट, जी विकी मुंबईकर याची. संघाची धाव संख्या जगलं बसं. बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. मनोज चव्हाण 6 चेंडू फेकल्या, 1 विकेट घेतली, 15 धावा मोजल्या. नवीन गोलंदाज त्याच्या जागा भरून काढण्यासाठी येतोय राहुल राठोड. काय म्हणाल, पहिल्या षटकात जी विकी मुंबईकरची विकेट होती फार महत्वाची होती. येस, जी ज्या विकेटची गरज होती आणि ती विकेट सध्या मिळाली आहे, म्हणजे आपल्या बॉलिंग करण्यामध्ये पकड मजबूत थोडी होती. धाबा भरपूर बनवलेल्या आहेत, परंतु आक्रमण आता करावं लागेल. दशरथ सर, नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. आता सध्या तुम्हाला आक्रमणच करायचं आहे आणि आक्रमणतेचं रूप तुम्हाला इथे धारण करावं लागेल. या सिद्धीची भावे बघूया. ऑनलाईन जे मॅच बघत आहे अतिशय दमदार आवाज, भिवंडीचा एक बेहतरीन आवाज त्यांनी देखील आमची संपूर्ण हयात व्यतीत केली. आमचे नामवंत समालोचक, भिवंडीचा एक बुलंद आवाज असे भावे सर, धन्यवाद देतो आपण आलात. सिद्दीकचे भावे सर. आशिष दुबे. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू. तितक्या मला दुबे कंपनीची भीती वाटते हो. तो बिहारचा निशिकन दुबे म्हणतो मराठी लोकांना आपटून आपटून मारू. तर काय सांगायचं, काय बोलायचं सांगा मला. आणि हा यस उलटा चेंडू पण तो फायदा होता. लॉलीपॉप बॉल होता. चेंडू जाईल लॉंगलेग आणि डिफाईन लेग याच्यामधून सीमा रेषे लगत. अतिशय दमदार संकल्पाला NMTC त्या दरम्यान मिळतील तब्बल 3 ना रे. आणि फलंदाज बाद, काही गरज नव्हती. बघूया जोरदार अपेल आणि पंचांचा यस वाईट +3, पण विकेट मात्र प्राप्त होते. धावा जाऊ द्या, दुसरी विकेट जाईल. फलंदाज कंवलजीत सिंग आले आले, ज्याने फक्त एक षटकार ठोकला. संघाची धाव संख्या झाली तब्बल 20 धावा, 2 बाद 20. राहुल राठोड काय म्हणणार, अतिशय वाईट स्थिती. चला 20 झालेले आहेत. फास्ट खेळायचं, वेग घेऊ नका. वे फार तुम्ही घेता या मॅच मध्ये. भावेश, थोडं फास्ट खेळायचंय. अजून मला वाटते 2 मॅचेस बाकी आहेत, जरा स्पीडअप करा प्लीज. 115 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे करायचंय. 20 धावा सध्या धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या आणि सुरू आहे. राहुल राठोड म्हणजे ज्यावेळी बाडलाट होते, खरं पावसाळ्याचे दिवस आहेत, कालोखामध्ये सगळं अंधकाचा प्रारंभ आणि एक रबर बॉल आहे, फार डेंजर आहे. चला Yes, नवीन sir. फलंदाज, टुडाऊनचा फलंदाज रविकांत म्हात्रे. रवी म्हात्रे एकेकाली फार म्हणजे दिग्गज, लंबे लंबे छक्के मारण्यात अतिशय एक्सपर्ट. म्हणजे तुर्भेगावचं हे रवी पाटील असतील, रवी म्हात्रे असतील, पंकज पाटील असतील, भूषण पाटील, आणि सध्याचा उत्तराधिकारी कोण असेल, नमित पाटील. आणि हा येस आउटसाइड द स्टंप बॅकवर्डला गेला होता, पण तो टायमिंग जमला नाही. चेंडू निघून वेगाने गेलाय आणि फलंदाज काही करू शकला नाही. विवश झाला, मजबूर झाला, लाचार झाला. एकही धाव नाही. संघाचा टोटल स्कोर 2. राईट आर्म होता विकेट. आणि हा काय गोलंदाजी आहे बघूया. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम बॉलिंग अटॅक, भन्नाट मारा, जबरदस्त मारा. आणि संघाची धाव संख्या फक्त 21. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू आणि फलंदाज बाद होईल. क्या बात आहे. ही पडझड, वाताहत, यातायात, दारुण अवस्था. संघाची धावसंख्या 3 बाद, 15शी वाताहत, खराब स्थिती, दयनीय अवस्था. विकी मुंबई काय करू शकला नाही, रवी मात्र काय करू शकला नाही. आणि कंवलजीत सिंग अक्षरशः अपयशी झाले, फ्लॉप झालाय. आणि येणारा नवीन फलंदाज
चला नेक्स्ट मॅच होईल बी दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज हर्षल मडवी प्लीज अटेंड. चला विहान Yes, शिलेवन का? झुगाव टीम दशरथ दादा याच्यातून जो संघ विजेता होईल तो विहान शिलेवन झुगाव या टीमच्या बरोबर खेळेल. अच्छा याच्यातला विनर अच्छा अच्छा याच्यातला विनर विल बी प्ले अगेन्स्ट. हो येस ग्रेट डिलिव्हरी चांगला येस काय कमबॅक केलं बघूया या षटकामध्ये मोजल्या फक्त इनिमिन 5 धावा मोजल्या याला म्हणतात बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा अचूक टप्प्यावर अचूकता दाहकता आणि भेदकता असं परिपूर्ण मिश्रित गोलंदाजी संमिश्र मारा केला आणि 18 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 94 धावांची गरज. येस 18 बॉल आणि 94 धावा आता बनवायच्या आहेत. चला तोपुरता मी विनंती करतोय विहान शिलेवन झुगाव टीम मयूर भोईर माझा आवाज पोहोचत असेल तर या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. चला स्विंग बॉलची मागणी होते ओव्हर नंबर 3 मध्ये. हा नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये हा कॉन्सेप्ट आपण पाहू शकाल. रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये संघ प्रत्येक टीमला तिसऱ्या ओव्हर मध्ये हा षटक तुम्हाला वापरायचा आणि आहे. राहुल राठोड ही चांगली संकल्पना पहिल्यांदाच हा अभिनव प्रयोग जबरदस्त फॉर्मेट 2 कलरचे बॉल या ठिकाणी प्रोव्हाइड केल्याबद्दल पुन्हा एकदा NMTCचं हे धन्यवाद देतो. अतिशय चांगली संकल्पना जबरदस्त इव्हेंट. भावेश संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगती पदावर 18 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 94 धावांची गरज. न भूतो न भविष्यती असं हे टार्गेट. भावेश तयार पहिला चेंडू तिसरा षटक प्रगती पदावर आणि हा येस पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका चेंडू जाईल स्क्वेलिंग आणि मिडविकर यांच्या मधून अफलातून फटका ट्रिमेंडस स्ट्रोक लॉफ्टेड ड्राईव्ह असे फटके लॉफ्टेड खेळायला लागतील. 17 मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी तब्बल 88. 17 बॉल 88 धावा 17 बॉल्स टू गो. राईट आर्म राहून द विकेट आणि हा एक चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक. मिस्टर भावेश ज्यानं दमदार फलंदाजी केली तब्बल कुठल्या 73 धावांची बहारदार इनिंग. किमयागार राईट आर्म राहून द विकेट पुन्हा एकदा हो हो ग्रेट डिलिव्हरी अचूक टप्प्यावरून टेक ऑफ झाला आउटसाइड द स्टंप. जबरदस्त मारा अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी कंट्रोल बॉलिंग अटॅक फ्रॉम मिस्टर भावेश. राईट आर्म द विकेट तयार. बघा गती आणि मती याचा पुरेपूर वापर आणि हा यस पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम चेंडू जाईल डिफाईन लेगला. त्या दरम्यान मिळतील 2 धावा 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 नी 4 नी काय होणार नाही फक्त षटकाराची भाषा बोलाव्या लागेल. पंचांत लेग बायचा इशारा अवांतर 2 धावा मिळतील. बॉल राहिले जवळजवळ 16 14 बॉल राहिलेत 86 धावांची गरज. काय रे चला मैदानाच्या आतमध्ये जे लहान बंधू आहेत प्लीज लहान चिमुकले मैदानाच्या थोडस बाहेर जायचं आहे. राहुल दादा तुमच्याकडे जे लहान चिमुकले आहेत थोडस त्यांना बाहेर काढा प्लीज. प्लीज नाही रबर बॉल फार डेंजर आहे प्लीज कुठं काही नको तिथं फटका लागला. रबर बॉल म्हणजे काही आवड जावकेचं दुःख नाही हो. कारण कुठलाही खेळाडूंना किंवा लहान मुलांना इजा पोहोचणार नाही त्यामुळे बाहेर राहिलेले तर योग्य आहे सर. येस बॉल राहिले 13 लास्ट डिलिव्हरी. हो 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 पुन्हा एकदा भन्नाट मारा काय गोलंदाजी केली. दुसरं षटक बेहतरीन त्याच्यानंतर त्याच्या पावलावर बॉल टाकून ते 7 ते 33 कन्सिस्टन्सी अप्रतिम बॉलिंग अटॅक मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. राहिले बॉल 12 आणि जिंकण्यासाठी 85 धावांची गरज. 2 जरी वेळा 3 वेळा उतरला तरी शक्यता नाही. चला विहान शिलेवन झुगाव टीम थांबा जरा आपली प्लेइंग 11 घेऊन आपण तयार राहायचंय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायची आहे. याच्यानंतर जो संघ विजेता होईल विहान शिलेवन झुगाव या टीमच्या बरोबर खेळेल. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या बरोबर सचिन सर देखील जुडलेले आहेत. आज हिंदीचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. मायक्रोफोन वरती जुडतील. सचिन सर आपण या माझ्या बरोबर. बाबा चला निघाला. 12 बॉल मध्ये 85 करायचे आहे. तिथे व्हाईट बॉल आलाय. 12 बॉल आणि आता 84 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये मोहन राव आलेले आहेत.
बॉलिंग करण्यासाठी आणखीन एक एक्सपिरियन्स मॅन, ज्याही गोलंदाजाने आपल्या बोटाच्या जादूवरती अनेकांना फिरवलंय. भरपूर चांगली गोलंदाजी या खेळाडूने केलेली आहे. सचिन सर, आपण या माझ्या बरोबर मायक्रोफोन वरती. इथे चांगला बॉल आहे, ऑन दी अप खेळलाय, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल सीमा पार, धावा मिळत आहे 6, येतोय षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, रडार मध्ये होता. मोहन रावच्या विरोधामध्ये हा हल्ला बोल केलाय. आता आक्रमण सुरू झालंय. बोल तयार. आता चांगला बॉल आहे, हात सुटलाय, परंतु बॉल चाललाय कव्हरला. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावताय, परंतु त्यांना वेळ देऊन या बॉलवरती धावा किती आहेत यस तिसऱ्या पंचांकडे. यस, हा चांगला निर्णय आहे. पंच विनोद भगत सरांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय की तिसऱ्या पंचांकडे ही मागणी सोपवली जाते. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय की सीमारेषे लगत गेलाय, थोड्याच वेळामध्ये निर्णय तुमच्यापर्यंत येईल. चला, विहान फायटर्स जुगाव टीम, चला आपली प्लेइंग 11 घेऊन आपण तयार राहायचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे. या मॅच मधून जो संघ विजेता होईल, विहान फायटर्स जुगाव या टीमच्या बरोबर खेळेल. चला, चौकार नाही आहे. ज्या धावा धावून काढल्यात त्याच धावा ग्राह्य धरल्या जातील. पंच, या बॉलवरती धावा किती आहेत? 2. यस, 2 धावा मिळत आहे. 2 धावाने टीमची धावसंख्या वाढते. 39 वरती आहे. चला, फास्ट खेळायचे. पंच परमेश्वर 39 धावा धावफलकावरती आहे. मायक्रोफोन वरती माझ्या बरोबर सचिन सर सध्या जुडलेले आहेत. हिंदीचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. इथे देखील व्हाईट बॉलची इथे सांगता होते. देखिए राहुल सर, 10 गेंदें बची है और 75 रन टू विन. यहाँ पर मैच पूरी तरह वन साइडेड हो चुका है, यानी कि एक निश्चित है, एक टीम ने घर का टिकट कटवाया है यहाँ पर. और यहाँ पर 6 रन आए जरूर बल्ले से, थोड़ी सी देरी आ चुकी है, पर 6 के साथ टीम के स्कोर को भी की बात चढ़ी जाएगी. 46 ऑन बोर्ड. एक जो पहाड़ खड़ा किया था भावेश नाइक ने, एक बड़ा पहाड़ था, चढ़ने जरूर उतरे थे बल्लेबाज अपा स्ट्राइकर्स टीम के बल्लेबाज, पर कहीं ना कहीं यहाँ पर असफलता पूर्वक नजर आ रही है. पर इस बार देखिए थोड़ा सा गेयर अप किया है बल्लेबाज विशाल शाह ने, एक टेनिस क्रिकेट जगत का बड़ा नाम है, और इस यहाँ पर रामलीला मैदान में अपने बल्लेबाजी की धार दिखाते हुए नजर आ रहे हैं. अच्छी बल्लेबाजी, अब तक बैक टू बैक 2 बड़े फटके आए यहाँ पर. विशाल लगातार 3 छक्के यहाँ पर चढ़ने में कामयाब हुए. कुछ ना हो, जाते जाते कहीं ना कहीं डगआउट को खुश करते हुए नजर आ रहे हैं. मैं जरूर कहूंगा जो दर्शक बैठे यहाँ पर, दर्शकों को खुश करने का काम यहाँ पर बल्लेबाज विशाल शाह कर रहा है. फिर एक बार यहाँ पर कड़ा प्रहार करने का प्रयास जरूर किया था, स्विंग एंड मिस. विकेट कीपर ने भी यहाँ पर चकमा खाया, पर जब तक फील्ड करे 1 रन चुराने में कामयाब हुए 2 बल्लेबाज. एक के साथ टीम का स्कोर यहाँ पर 53 ऑन बोर्ड, यानी कि गेंदे बची है 7. आखिरी 7 गेंदानी शेष है और मैच जीतने के लिए 62 रन टू विन फ्रॉम लास्ट 7 बॉल्स. बल्लेबाज स्ट्राइक एंड पर नजर आएंगे दिवेश. मोहन राव, जब मोहन राव गेंदबाजी करने उतरे, मैं जब कहता हूं एक संकट मोचक रहे अपने टीम के, पर यहाँ पर कहीं ना कहीं 14 रन है उनके पास, एक पूरी तरह कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी कर रहे हैं. और यानी कि 6 गेंदे बची आखिरी मैच जीतने के लिए, और मैच जीतने के लिए 62 रन. राहुल, यस, 6 बॉल मध्ये 62 धाबा आता करायची आहे सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 62 धाबांची आवश्यकता आहे. भावेश, थोडं फास्ट खेळा प्लीज, विनंती करतोय. थोड़ा स्पीड अप कीजिए, दोनों कैप्टन्स के लिए कॉल रहेगा. थोड़ा स्पीड अप विहान कीजिए. फायटर्स जुगाव टीम, आपली स्क्वॉड तयार झाली असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. या मॅच मधून जो संघ विजेता होईल, विहान फायटर्स जुगाव या टीमच्या बरोबर खेळेल. विहान फायटर्स टीमने 1 मॅच जिंकली, 1 मॅच पराभव झाले. या मॅच मधून जो संघ विजेता होईल, त्याही टीमने 1 मॅच जिंकली, 1 सामना पराभव होईल. या 2 टीमच्या बरोबर हा सामना होईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
निश्चित रूप से पॉइंट्स टेबल पे यहाँ पर नजर दी जाएगी क्योंकि पॉइंट्स टेबल महत्वपूर्ण भूमिका रहेगी इस श्रृंखला की। 1 विन 1 लॉस्ट ऐसी ये मैच रहेगी। इसके बाद विनिंग टीम एंड वियांस फाइटर्स जुगाव टीम के बीच मैच रहेगी। अलॉन्ग द कारपेट खेल भी गेंद थी, जरूर रन नहीं लिए यहाँ पर, जरूर यहाँ पर चाहेंगे विशाल शाह। जाते जाते कुछ यहाँ पर नया करने का प्रयास करेंगे, दर्शकों को डगआउट को खुश करने का काम करेंगे यहाँ पर, क्योंकि एक बड़ा बल्लेबाज है, एक टेनिस क्रिकेट जगत का एक बड़ा नाम है और उसके अगेंस्ट यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं राहुल साल्वी, एक ऊंचे कद का गेंदबाज। यहाँ पर फुल टॉस गेंद थी, वृष्ट हाइट के ऊपर से गेंद जरूर रहेगी। नो बॉल करार दिया गया यहाँ पर, यानी कि 9+ और यहाँ पर फ्री हिट का मौका रहेगा बल्लेबाज को। जैसे कि मैंने बात छेड़ी है, स्ट्राइक यहाँ पर रोकने की विशाल शाह ने। स्ट्राइक लेंगे, क्यों लेंगे? क्योंकि चाहते हैं कि जाते जाते मेरे बड़े बड़े फटके में यहाँ पर दर्शकों को दिखाओ अपने बल्ले से। फिर एक बार यहाँ पर शॉट करने का प्रयास किया था जरूर और प्रयास सफल। फ्री हिट का मौका था और फ्री हिट का मौका और फ्री हिट का फायदा किस तरह उठाना है विशाल शाह अच्छी तरह जानते हैं। और यहाँ पर एक कड़ा प्रहार विशाल के बल्ले से, यानी कि छक्कों की बरसात जरूरी है। बरसात नहीं हो रही है यहाँ पर छक्कों की बरसात आ रही है विशाल शाह के बल्ले से, क्योंकि ये बैक टू बैक देखा जाए लगभग अब तक इस इनिंग में पांच छक्के जड़ चुका है ये बल्लेबाज। फिर एक बार यहाँ पर कहीं ना कहीं शप लोकल खेलने का प्रयास किया था, व्हाइट गेंद करार दी गई है। आउटसाइड डॉप गेंद जाते हुए व्हाइट गेंद, यानी कि एक रन टीम के स्कोरबोर्ड में गिनी जगह 1 के साथ टीम का स्कोर यहाँ पर कहीं ना कहीं हिलता हुआ नजर आ रहा है। 67 ऑन बोर्ड। फिर एक बार यहाँ पर लाइन मिस करते हुए नजर आ रहे हैं, क्यों ना करे, क्योंकि इससे पहले 2 गेंदों में जो बड़े फटके यहाँ पर आए हैं विशाल शाह के बल्ले से, कोई भी बल्लेबाज यहाँ पर लाइन से विपरीत गेंदबाजी करने का प्रयास करेगा। फिर एक बार यहाँ पर हेलीकॉप्टर अटेम्प्ट किया है, लैंड जरूर हुआ है। 2 बाउंस फील्डर वहां पर तैनात किए गए, जब तक फील्ड करे यहाँ पर 2 रन चुराने का प्रयास। मैच कहीं ना कहीं हाथ से निकल गई है, पर जो स्ट्राइक की हवस है अब तक वो उतनी ही नजर आ रही है विशाल शाह के बल्लेबाज से। क्योंकि देखिए 1 रन था, 2 में कन्वर्ट किया। क्यों किया? क्योंकि स्ट्राइक में लेना चाहूंगा, आखिरी गेंदे हैं मैं खेलना चाहूंगा, क्योंकि 17 गेंदे अब तक खेली है और 44 रन का यहाँ पर, यानी कि इसी के साथ ये एक मैच में दूसरी 50 आती हुई विशाल शाह के बल्ले से। लाजवाब बल्लेबाजी, इस बल्लेबाजी के लिए तालियां बजनी चाहिए। जैसे कि मैंने कहा 100 बल्लेबाजी यहाँ पर होती हुई नजर आ रही है विशाल शाह के बल्ले से। एक लाजवाब प्रदर्शन बीच मैदान पर, मैन फ्रॉम गंसोली यहाँ पर अपनी बल्लेबाजी की धार दिखाता हुआ। येस, अर्धशतक झालंय या नवी मुंबई रबर बॉल क्रिकेटचं हे दुसरं अर्धशतक. पहिलं अर्धशतक भावेश नाईकनं, त्याच्याबरोबर विशाल शहाचंही दुसरं अर्धशतक. नवी मुंबई हा संघ इथे विजेता होतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही थोड्याच वेळामध्ये जाहीर करतोय. ज्याने 21 बॉल मध्ये 73 धावा बनवल्या, गोस टू भावेश नाईक, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भरपूर चांगला परफॉर्म केलाय भावेश. चला या आमच्या मुख्य व्यासपीठावरती ट्रायडंट नवी मुंबई आणि त्याच्याबरोबर विहांस फायटर जोगाव या 2 टीमच्या बरोबर आणखीन एक बलाढ्यपण सामना आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येतोय. करो या मरोची लढाई आम्ही तुमच्या बरोबर घेऊन आलेलो आहोत. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून सामना भरपूर महत्त्वपूर्ण आहे आणि तो सामना आम्ही तुमच्या बरोबर घेऊन आलेलो आहोत. चला, भावेश नाईक या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे ठरलाय. भरपूर चांगला परफॉर्मन्स. विहांस फायटर जुगाव टीम, भाई आपला स्क्वॉड घेऊन आपण देखील तयार राहायचंय थोड्याच वेळामध्ये. निश्चित रूप से यहाँ पर देखिए आपा स्ट्राइकर्स टीम जरूर इस टूर्नामेंट से बाहर गई हो, पर आखिरी मैच में जो बल्लेबाजी की है विशाल शाह ने, एक लास्ट मोमेंट पर कहीं ना कहीं मैं जरूर कहूंगा दर्शकों को खुश करने का काम इस बल्लेबाज ने किया है. लाजवाब प्रदर्शन, हार्ड लक मैं कहूंगा यहाँ पर आपा स्ट्राइकर्स टीम के लिए, और बेस्ट ऑफ लक मैं जरूर कहूंगा यहाँ पर ट्राइडेंट नई मुंबई टीम के लिए फॉर द नेक्स्ट मैच.